नमस्कार. मी डॉक्टर रवींद्र गंगवाल. आपणास आज बहिरेपणा, इंग्लिशमध्ये त्याला डेफनेस ऑफ इयर म्हणतात, त्याच्यासाठी औषध सांगू इच्छितो. वापरून पहा, निश्चित फायदा मिळेल. पहिलं जे औषध आहे ते असली हिंग मिळवायचं. ते स्त्रीच्या अंगावरच्या दुधात घासून कानात टाकणे. पुढचा जो प्रयोग आहे तो गावरान गाईच्या गोमूत्रात थोडंसं सेंधं मीठ टाकायचं, 2-2 थेंब कानात टाकायचे. पुढचा जो प्रयोग आहे तो कारल्याचे बी आणि काळे जिरे समभाग पाण्यात बारीक वाटून गाळून 2-2, 3-3 थेंब कानात टाकायचं आहे. पुढचं जे औषध आहे ते उंटाचे मूत्र कोमट करून कानात टाकायचे आहे. अजून पुढचं जे औषध आहे ते 250 मेथीदाणा, 100 ग्रॅम ओवा, 50 ग्रॅम काळे जिरे हलके भाजून घ्यायचे व रोज 1-1 चमचा घ्यायचा आहे. कान फुटल्यास आणि त्याच्यामुळं जर ऐकायला येत नसेल तर उसाचं कांडं गरम करायचं, त्याचा रस कानात टाकायचा. पुढचं जे औषध आहे ते गावरान तुपात बदाम घासून ठेवायची. समजा 25 ग्रॅम तूप घेतलं, त्याच्यात 5 ते 6 बदाम त्या तुपात घासली, ते वस्त्रगाळ करून ते नाकात जर टाकलं तरी बहिरेपणा कमी होऊ शकतो. वरील औषधं वापरून पहा, याचा निश्चित तुम्हाला फायदा मिळेल. माझं जीवन क्लिनिक ट्रीटमेंट चॅनल आहे, त्याला तुम्ही सबस्क्राईब करा व शेअर करा. धन्यवाद.